पालघरमधून खासदार राजेंद्र गावितांचा पत्ता कट। डॉक्टर हेमंत सावरा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर। शक्ती प्रदर्शन करत उद्या भरणार अर्ज। सांगलीत महाविकास आघाडीची सभा। तुम्ही महाराष्ट्रातले वाघ असाल तर आम्ही सांगलीतले वाघ। विश्वजित कदमांचं व्यासपीठावर उद्धव ठाकरेंसमोर खडे बोल। सांगलीची जागा विश्वजित कदमांना देतायत कळलं असतं तर त्याच दिवशी जागा सोडली असती। शिवसेना उद्या कुणाच्या आड येणार नाही। विश्वजित कदमांना ठाकरेंचं उत्तर। सांगलीच्या जागेवरून शरद पवार नाना पटोलेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर टीका। सांगलीचा निर्णय कोणत्याही चर्चेविना। पवारांच्या कान पिचक्या तर पटोलेंचा दुजोरा। पाचगणीत आमदार मकरंद पाटलांच्या पुतण्याच्या लग्नात शरद पवार आणि अजित पवार। उदयनराजेंचीही उपस्थिती। शशिकांत शिंदेंनी अजित पवारांच्या पाया पडून घेतले आशीर्वाद। ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्नस्टारचा वापर। भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप। तर भाजप नेत्यांनी प्रज्वल रेवण्णावर बोलावं। आदित्य ठाकरेंचा पलटवार। ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर झाल्यावर ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपची नाराजी। तिन्ही ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। वादग्रस्त खासदार ब्रजभूषण सिंग यांचा पत्ता कापला। कैसरगंजमधून सिंग यांच्या मुलाला उमेदवारी तर रायबरेलीतून भाजपकडून दिनेश सिंग रिंगणात। मध्य प्रदेशातील प्रचारात प्रियंका गांधींची मोदींवर टीका। तर माझ्या वडिलांना वारशात संपत्ती नाही, हौतात्म्य मिळालं। भाषणावेळी प्रियंका गांधी भावुक। तुकोबारायांची पालखी 28 जूनला। माऊलींची पालखी 29 जूनला प्रस्थान ठेवणार। 17 जुलैला आषाढी वारी। पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।